आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त शिंदखेडा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे व्यवसायातील स्पर्धेमुळे होणाऱ्या ताणतणावावर मात करण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। जळगाव येथील मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रदीप जोशी यांनी यावेळी मार्गदर्शन केले। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पतसंस्थेच्या शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला। कोणत्याही व्यवसायात वेगवेगळ्या पातळीवर स्पर्धा निर्माण होत असतात। दुकानातील ताणतणाव आपल्या कुटुंबापर्यंत नेऊ नका। स्पर्धेमुळे ज्या समस्या निर्माण होतील त्यावर सहव्यावसायिक यांच्याशी चर्चा करा। पुरेसा व्यायाम, योग्य आहार, कुटुंब आणि मंत्रिमंडळींशी मनमोकळेपणाने चर्चा करून मार्ग काढता येतो, असे आवाहन डॉक्टर प्रदीप जोशी यांनी यावेळी केले। व्यासपीठावर धुळे जिल्हा सचिव शांतीलाल पाटील, सहसचिव अमित पवार, महेंद्र शाह उपस्थित होते। सूत्रसंचालन परीक्षित देशमुख यांनी तर आभार जिल्हा संघटन सचिव हेमंत परदेशी यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील, सचिव प्रवीण राजपूत, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अमरीश जैन, लोटन सोनार, नामदेव माळी, निखिल शाह, रवींद्र देसले, जितेंद्र गिरासे, मनीष देसले, इरफान शेख, इम्रान कुरेशी, रुपेश जैन, गौरव भामरे यांनी परिश्रम घेतले। राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। त्या पहिल्यांदा मला माझ्या भावना ओळखता आल्या पाहिजेत की आता मी रागावतो आहे हे एकदा माझ्या लक्षात आलं की मी स्वतःला कंट्रोल करायचा प्रयत्न करू शकतो। हे कंट्रोल करायला वेगवेगळे मार्ग आहेत। आपल्याकडे एक मार्ग म्हणजे 100 आकडे मोजणं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत। एक दुसरा मार्ग म्हणजे डीप ब्रीदिंग घ्यायचं, खूप लांब श्वास घ्यायचा, थांबायचा आणि हळूहळू सोडायचा। हा जर डीप ब्रीदिंग करत राहिलो तरी सुद्धा तो रागाची लेवल कमी होते आणि आपलं डोकं नॉर्मल रॅशनलाइज विचार करायला सुरुवात होते। प्रतिनिधी भूषण पवार सह व्हिडिओ प्रतिनिधी जितेंद्र सूर्यवंशी, शिंदखेडा। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।